मराठीत जेव्हा डोळे टिपतात म्हणजेच डोळ्यातील अश्रू पुसले जातात. जेव्हा दुःखावेगाने माणूस रडतो तेव्हा अश्रू अधिक प्रथिनयुक्त असतात. पण तोच जर अश्रुपात कांदे सोलल्यामुळे होत असेल तर त्यात प्रथिनांचा खूप कमी समावेश असतो. एखादं बाळ जेव्हा ओक्साबोक्शी रडतं तेव्हा त्याचा उद्देश असतो की कोणाचं तरी लक्ष वेधून घ्यायचा असतो. पण एखादी प्रौढ व्यक्ती जेव्हा रडते तेव्हा ती तिचे अश्रू लपवायचा प्रयत्न करत असते. चोरून ती आपले अश्रू पुसत असते. आपल्या मराठीमध्ये किंवा आणखी सगळ्या साहित्यातच आईची महती सांगणारी कवने खूप लिहिली गेली आहेत. पण वडिलांवरती कवने खूप कमी आहेत. हे गाणं आहे घेऊन येत आहेत गुरु ठाकूर यांनी बाप लोक ह्या चित्रपटासाठी वडिलांची महती सांगणारं हे लिहिलेलं गीत आहे. आणि आज साजरा होणाऱ्या जागतिक विचार दिनानिमित्त सादर करत आहेत सुरेल गळ्यांचे अंकुश. रामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला भट्टामंदी हसू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापुर लई अवघड हाय गड्या उमगाया बापुर उमगाया बापुर लई अवघड हाय गड्या उमगाया बापुर उमगाया बापुर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल. आधाराचा वड जणू वाकल आभाळ त्याच्या इना पाचोळा जिन रानो माळ जिन रानो माळ. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापुर लई अवघड हाय गड्या उमगाया बापुर उमगाया बापुर लई अवघड हाय गड्या उमगाया बापुर उमगाया बापुर. किती जरी लावल तू आभाळाला हात चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात. वाच त्याच्या डोळ्यातली कधी कासाविशी तुझ्या पायी राबनती हाय त्याची खुशी र हाय त्याची खुशी. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापुर लई अवघड हाय गड्या उमगाया बापुर उमगाया बापुर लई अवघड हाय गड्या उमगाया बापुर उमगाया बापुर.